मी अखिल सामंत, एम्प्लॉयबिलिटी स्किल निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण. आज आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल मधला एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे रेझ्युमे फॉर्मॅट. ITIच्या विद्यार्थ्यांना ITI कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉबसाठी जाताना एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून जे ओळखलं जातं त्याला रेझ्युमे असं म्हणतात. तर आज आपण रेझ्युमे फॉर्मॅट कसा बनवावा आणि फ्रेशरसाठी हा रेझ्युमे फॉर्मॅट फार उपयोगी आहे, तो आपण आज कसा बनवावा ते आपण आज शिकणार आहोत. तर आपण बघूया. इथे तुम्हाला दिसत असेल रेझ्युमे फॉर्मॅट असं दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही हा रेझ्युमे बनवणार आहात तेव्हा फक्त इथे तुमचं रेझ्युमे असंच नाव येईल आणि इथे तुमचं नुसतं असं रेझ्युमे नाव येणार. इथे मी आता तुम्हाला समजावं म्हणून रेझ्युमे फॉर्मॅट असं दिलेलं आहे. तर आता आपण इथे बघू शकता डाव्या साईडला नेम. इथे तुमचं नेम हे आहे ते कॅपिटल लेटरमध्ये लिहावं, जेणेकरून मुलाखत घेणाऱ्याला तुमचं नाव हे पटकन दिसेल आणि व्यवस्थित वाटेल. त्यानंतर बरोबर डाव्या साईडला इथे खाली तुमचा ॲड्रेस येणार. ॲड्रेस नंतर बरोबर इथे डाव्या साईडला पुन्हा ईमेल आय डी येईल. ईमेल आय डी जो ॲक्टिवेट असेल तो तुम्ही द्यावा, जेणेकरून कंपनीला तुमच्याशी संपर्क साधताना सोपं जाईल. त्यानंतर इथे राईट साईडला तुमचा पासपोर्ट साईज फोटो येईल आणि पुन्हा इथे डाव्या साईडला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर येईल. कॉन्टॅक्ट नंबर 1 असेल तर 1 द्यावा, 2 असतील तर 2 द्यावे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो येणार आहे जो रेझ्युमेमध्ये, तो म्हणजे करिअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे नेमकं तुमचं करिअर करण्याचं उद्दिष्ट काय आणि तुम्हाला नक्की कशात करिअर करायचं आहे ह्याचं उद्दिष्ट तुम्हाला या करिअर ऑब्जेक्टिव्हमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर रेझ्युमेमधला अजून एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे एज्युकेशन डिटेल. त्या एज्युकेशन डिटेलमध्ये एक्झामिनेशन, स्कूल कॉलेज, बोर्ड युनिव्हर्सिटी, इयर ऑफ पासिंग आणि पर्सेंटेज हे सर्व ह्यामधले मेन पॉईंट येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही MSc म्हणा, टॅली म्हणा, टायपिंग म्हणा, इतर कुठचे जर कोर्स केले असतील शिक्षणाव्यतिरिक्त ते सर्व इथे लिहावे लागतील. त्यानंतर आहे पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये नॅशनॅलिटीमध्ये इथे सर्वांची इंडियन येईल. त्यानंतर प्रत्येकाची इथे डेट ऑफ बर्थ येईल आणि नंतर तुम्हाला माहीत असणाऱ्या लँग्वेजेस येतील, म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी ज्या काही तुम्हाला माहीत असणार आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि हॉबीज ह्या प्रत्येकाच्या आवडीनुसार ठरत असतील, म्हणजे बुक रिडिंग म्हणा, न्यूजपेपर रिडिंग म्हणा, कोणाला बाईक चालवायची आवड असेल, कोणाला स्पोर्टची आवड असेल, हे सर्व इंटरेस्ट आणि हॉबीमध्ये येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिक्लेरेशन. इथे तुमचं डिक्लेरेशन येईल आणि इथे लेफ्ट साईडला प्लेस आणि डेट येणार आणि इथे साईन येणार. इथे तुमचं नाव लिहायचं आणि त्याच्या नावाच्या वरती इथे तुम्ही साईन करू शकता. ज्या दिवशी तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुम्ही हा रेझ्युमेचा हा फॉर्मॅट यूज करू शकता, जेणेकरून नोकरीला जाताना, मुलाखत घेताना तुमच्याकडे जे महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणून हे रेझ्युमे ओळखलं जातं. तर तुम्हाला जर आवडलं असेल किंवा जर वाटत असेल तर तुम्ही हा रेझ्युमे फॉर्मॅट बनवू शकता. थँक्यू.